हे आहे आमच्या मुंबईतलं आरेतलं जंगल, मुंबईचा श्वास। बघू शकता पाऊस पडतोय आणि पावसामध्ये हे संपूर्ण जे जंगल आहे ते हिरवं घनदाट झालेलं आहे। पूर्णपणे जी जंगलामध्ये जी हिरवी चादर पसरलेली आहे आणि आम्ही त्या जंगलाच्या आतमध्ये आहे। रविवार म्हटलं तर मी आरेच्या जंगलात असतो श्रमदान करण्यासाठी आणि आरेच्या जंगलात आता टप्प्याटप्प्याने झाडं लावण्याचं काम चालू आहे। विविध संस्था आहेत त्या झाडं लावतात आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ते झाडं लावत आहे। जंगल वाढलं पाहिजे, जंगल जगलं पाहिजे। मी नेहमी म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल, प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि इथे जी पुढे दिसते ही पुढे ही नदी आहे। पाऊस आता पडत नाही आहे पण ही जी दिसते मी तुम्हाला दाखवतो। ही जी आहे ही नदी आहे, इथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतं आणि आम्ही एकदम आतमध्ये जंगलामध्ये आलेलो आहे। कारण की आज बरेच जण आहेत पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, 2 ते 3% असतील जे प्रामाणिक काम करतात, पण काही लोक आहेत ते बोगस काम करत असतात, फक्त बॅनरबाजी करत असतात। मला त्यांना एकच सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही पर्यावरणप्रेमी बनता, निसर्गप्रेमी बनता आणि त्याच्या आधारे तुम्ही त्या गोष्टीवरती काम करत असता तर ते काम आहे ना निसर्गासाठी जेव्हा तुम्ही काम करता ना तर प्लीज कृपया करून ते प्रामाणिक असू दे। तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा निसर्गासाठी काम करता, निसर्ग हा सगळं बघत असतो, ऐकत असतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ते सगळं बेनिफिट मिळत असतं, ते कर्माद्वारे ते परत येत असतं तुमच्याकडे। तर प्रामाणिकपणा असू द्या। तुम्ही बाकीच्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी करताय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण निसर्गासाठी जेव्हा तुम्ही काम करता, झाडं लावायला येता, इथे स्वच्छता अभियान करता, त्याच्या मागे दिखावा नसला पाहिजे, कुठची बॅनरबाजी नसली पाहिजे आणि या जंगलाचं काम करताना ते काम निस्वार्थ असलं पाहिजे। कारण तुम्ही जेव्हा जंगलासाठी काम करता, झाडं लावता, झाडं लावता, त्याच्यानंतर कचरा साफ करून दाखवता, तो कचरा पडद्याच्या मागे काय चित्र असतं आणि लोकांसमोर काय चित्र असतं हे सरळ सरळ आम्ही बघत असतो। त्याच्यामुळे काम करताना पूर्ण आत्मविश्वासाने काम करा, प्रामाणिकपणे काम करा। त्याच्यामध्ये ना पहिली गोष्ट म्हणजे खरेपणा असू द्या। फक्त लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तेवढा तो कचरा उचलला जातो, तेवढं ते झाड लावताना दाखवलं जातं आणि नंतर त्याच्या मागे सगळे गायबच असतात, सगळे तिथे फोटो काढत असतात, व्हिडिओ शूटिंग करत असतात। मला फार वाईट असतं, मी एक प्रामाणिकपणे काम करणारा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीची चीड येते। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं थांबवा। निसर्गासाठी काम करताना हे मूर्खपणा जो लोकांना बनवताय ना तुम्ही, तो थांबा। लाखोचा करोडोचा फंडिंग घेता आणि झाडं लावता, त्याच्यानंतर ते कचरा साफ करण्यासाठी जे तुम्ही काम करता, झाडं लावता तुम्ही, पण ती झाडं जगली की नाही, झाडांचं काय झालं ते पुढे तुम्ही बघतच नाही। तो फंडिंग आहे ना आमच्यासारख्या मुलांना मिळाला पाहिजे होता। निसर्ग प्रेम काय असतं, जंगल संवर्धन काय असतं ना ते तुम्हाला दाखवलं असतं, पण आमचं दुर्दैव आहे की आम्हाला ह्या गोष्टी कोण आम्हाला जवळ करत नाही। आम्ही हे काम करतो ना तर आम्हाला तारखीवरती तारीख दिली जाते, उद्या या, परवा या, बघतो, करतो। बरेच जण आम्हाला आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला मदत करू, पण जेव्हा आम्ही त्यांना फोन फिरवतो ना त्याच्यानंतर त्यांचा एक शब्द नसतो, फोन पण उचलला जात नाही। मला त्या लोकांना एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही मदत करणार नसाल तर प्लीज कोणाला ना आश्वासन देऊ नका, फोन करून स्वतःहून सांगू नका किंवा कुठच्या तरी आम्ही कुठेतरी येतो तुमच्याकडे, तुम्हाला भेटायला येतो, मंडळात आम्हाला बोलवलं जातं, कुठे बोला, तेव्हा तुम्ही जे आश्वासन देता ना बोगस आश्वासन, त्या पडद्यामागचं पण आश्वासन तुम्ही सांगा तुम्ही काय आहात ते। त्याच्यामुळे तसं आम्ही कोणाकडे काय मागत नाही। आमचे 2-3 मित्र मैत्रिणी आहेत त्या आम्हाला मदत करतात, त्यांच्यामार्फत आम्ही काम करत असतो। असो, निसर्गासाठी एवढंच सांगेन शेवटचं, निसर्गासाठी जे काम कराल ते प्रामाणिक करा, कारण तुम्ही जे काम कराल ते निसर्ग तुम्हाला परत रिटर्न करतो हे लक्षात ठेवा। जे पेरणार ते उगवणार, खोटं असेल तो खोटं देणार, खरं असेल तर खरंच उगणार। त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रामाणिकपणा असू द्या। कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार, निसर्ग माझा। जय हिंद, जय महाराष्ट्र।